चिंचवडमध्ये प्रदूषणाचा रेड अलर्ट. शहरात श्वास घेणं झालं दिवसाला 5 सिगारेट ओढण्या इतकं घातक. तर काय आहे ही संपूर्ण बातमी आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी सृष्टी असाठी आणि तुम्ही पाहताय न्यूज डॉट्स. औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरात सध्या हवेच्या गुणवत्तेने धोक्याची पातळी ओलांडली असून रहिवाशांसाठी ही एक हेल्थ इमर्जन्सी ठरत आहे. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण शहराचा एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजेच AQI 238 या चिंताजनक स्तरावर पोहोचला असून अमेरिकन मानकांनुसार ही स्थिती सिव्हिअर म्हणजेच अतिशय धोकादायक मानली जाते. विशेष म्हणजे हवेतील अतिसूक्ष्म घातक कण म्हणजेच PM2.5 चे प्रमाण 162 आणि PM10 चे प्रमाण 197 मायक्रोग्रॅम पर्यंत पोहोचले आहेत. तज्ज्ञांच्या मते या विषारी हवेत श्वास घेणे म्हणजे दिवसाला किमान 5 सिगारेट ओढण्या इतके अपायकारक असून यामुळे निरोगी व्यक्तींच्या फुफ्फुसांनाही मोठी इजा पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाढत्या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आधीच श्वसनाचे विकार असलेल्या रुग्णांना बसत आहे. शहरातील रुग्णालयांमध्ये सध्या डोळ्यांची जळजळ होणे, घसा खवखवणे, छातीत जळपणा जाणवणे आणि दम लागणे अशा तक्रारी असलेल्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. हवामानातील बदलामुळे आणि थंडीच्या कडाक्यामुळे प्रदूषकांचे कण हवेच्या खालच्या स्तरातच अडकून पडले आहेत, ज्यामुळे शहरावर थुरक्याचा जाड थर साचल्याचे पाहायला मिळते. ही परिस्थिती केवळ तात्पुरती नसून वेळीच उपाययोजना न केल्यास शहरात श्वसन विकाराची मोठी लाट येण्याची भीती वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. प्रदूषणाच्या कारणांचा शोध घेतला असता स्थानिक प्रशासनाचे अपयश आणि अनियंत्रित औद्योगिकरण समोर आले आहे. MIDC पट्ट्यातील कंपन्यांमधून होणारे अनधिकृत उत्सर्जन, मुंबई पुणे महामार्गावर वाढलेली वाहनांची प्रचंड संख्या आणि मोशी चिखली परिसरातील दगडखाणींमधून उडणारी धूळ याला प्रामुख्याने कारणीभूत आहेत. विशेषतः भोसरी आणि जाधववाडी या पट्ट्यात परिस्थिती इतकी बाहेर गेली आहे की तिथे AQI 400च्या पार जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. शहरातील खराब रस्ते आणि ठिकठिकाणी सुरू असलेली बांधकामे यामुळे उडणारी धूळ आगीत तेल ओतण्याचे काम करत आहे. या गंभीर संकटांच्या पार्श्वभूमीवर हरित कार्यकर्ते प्रशांत राऊळ यांनी महापालिका प्रशासनासोबत तातडीची बैठक घेऊन प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने धूळ नियंत्रणासाठी अँटी स्मॉग गनचा वापर वाढवणे आणि प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित आहे. तोपर्यंत नागरिकांनी काळजी घेणे गरजेचं आहे. यात घराबाहेर जाताना मास्क घालणे, सनग्लास वापरणे अशा सूचना आरोग्य विभागातर्फे देण्यात आल्या आहेत.